नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. आज आपण या व्हिडिओमध्ये पोलीस भरती सराव प्रश्नपत्रिका पाहत आहोत. हा आपला 8वा व्हिडिओ असणार आहे पोलीस भरती 2026च्या प्रॅक्टिससाठी. या व्हिडिओमध्ये आपण 20 महत्त्वाचे प्रश्न रिव्हिजन म्हणून घेतलेले आहेत. जे पोलीस प्रिव्हियस क्वेश्चन पेपर्स आणि चालू घडामोडी 2024-25 वरती आधारित आहेत. त्यामुळे आपल्याला व्हिडिओची पी-डी-एफ जर डाउनलोड करायची असेल, तर मराठी नोकरी टेलिग्राम चॅनल आहे आणि WhatsApp चॅनल देखील आहे मराठी नोकरी नावानं. त्या दोघांनाही जाऊन जॉइन करा. त्यांच्या लिंक्स तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये मिळून जातील. आणि चॅनलवरती जर नवीन असाल तर लगेच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. चला तर व्हिडिओला सुरुवात करूया. तर पहा आपला प्रश्न आहे, महाराष्ट्र राज्यातील क्षेत्रफळानुसार व तालुक्यांच्या संख्येने सर्वात मोठा प्रशासकीय विभाग कोणता आहे? प्रश्न थोडासा समजावून घ्या. एकाच प्रश्नामध्ये 2 प्रश्न आपल्याला दिलेले आहेत. पहिला प्रश्न काय आहे, की महाराष्ट्र राज्यातील क्षेत्रफळानुसार सर्वात मोठा प्रशासकीय विभाग आणि दुसरा प्रश्न आहे, की तालुक्याच्या संख्येने सर्वात मोठा असणारा प्रशासकीय विभाग कोणता आहे? आणि या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 1 तर छत्रपती संभाजीनगर हा क्षेत्रफळाच्या दृष्टीने सर्वात मोठा प्रशासकीय विभाग आहे. तसेच तालुक्याच्या दृष्टीने सुद्धा सर्वात मोठा प्रशासकीय विभाग आहे. तुमच्यासाठी या ठिकाणी एक प्रश्न विचारतो, की छत्रपती संभाजीनगर या प्रशासकीय विभागामध्ये किती जिल्हे स्थित आहेत? लक्षात ठेवा म्हणजे किती जिल्हे आहेत हे तुम्ही कमेंट करून मला सांगायचं आहे. पर्याय क्रमांक 1 आपलं या प्रश्नाचं उत्तर होईल. यानंतरचा प्रश्न आहे, कृष्णा नदी ही महाबळेश्वर येथून उगम पावते. या वाक्यातील विशेष नाम आपल्याला ओळखायचं आहे. पहा, कृष्णा नदी ही महाबळेश्वर येथून उगम पावते. या वाक्यामध्ये विशेष नाम कोणतं आहे? तर या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 3 कृष्णा व महाबळेश्वर हे जे आहेत, हे विशेष नाम असणार आहेत. कारण यामध्ये लक्षात ठेवा कृष्णा जे आहे हे एका नदीचं नाव आहे, तर महाबळेश्वर एका ठिकाणाचं नाव आहे आणि यामधून विशिष्ट गोष्टीचा बोध होतो म्हणून ही दोन्ही जी आहेत, ही विशेष नामं आहेत. यामध्ये नदी जी आहे ना, हे सामान्य नाम आहे. पहा, नदीचं नाव दिलेलं नाही म्हणजे नदी ही सामान्य नाम आहे. त्या ठिकाणी कृष्णा आणि महाबळेश्वर हे दोन्हीही विशेष नाम आहेत. पर्याय क्रमांक 3 आपलं या प्रश्नाचं उत्तर होईल. त्यानंतरचा प्रश्न आहे, दादोबा पांडुरंग तर्खडकर यांनी समाजातील दोष व उणिवा दूर करण्यासाठी मानव धर्म सभेची स्थापना केली. ही कोणत्या ठिकाणी केली होती? प्रश्न थोडासा समजावून घ्या. या ठिकाणी आपल्याला एकाच प्रश्नामध्ये 2 प्रश्न विचारण्यात आलेले आहेत. दादोबा पांडुरंग तर्खडकर यांनी कोणत्या सभेची स्थापना केली, कोणत्या संस्थेची स्थापना केली असा प्रश्न विचारला जातो. मानव धर्म सभेची स्थापना त्यांनी केलेली आहे. त्याचा उद्देश काय होता, की समाजातील जे काही दोष आणि उणिवा आहेत त्यांना कमी करण्यासाठी. पण या ठिकाणी अजून एक प्रश्न असा विचारला जातो, की मानव धर्म सभेची स्थापना कोणी केली? ती केली दादोबा पांडुरंग तर्खडकर यांनी. प्रश्न या ठिकाणी विचारला, की त्यांनी ती कोणत्या ठिकाणी केली होती? तर ती केली होती ऑप्शन क्रमांक 1 तर सुरत या ठिकाणी तर्खडकर यांनी मानव धर्म सभेची स्थापना केली. पर्याय क्रमांक 1 आपलं या प्रश्नाचं उत्तर होईल. यानंतरचा प्रश्न आहे पहा, सप्टेंबर 2024 मध्ये पुणे आंतरराष्ट्रीय विमानतळाला खालीलपैकी कोणाचे नाव देण्यात आलेले आहे? या ठिकाणी प्रश्न थोडासा महत्त्वाचा आहे पहा, नाव बदलमध्ये प्रश्न विचारण्यात आलेला आहे. सप्टेंबर 2024 मध्ये पुणे आंतरराष्ट्रीय जे विमानतळ आहे पुण्यामधील, त्या ठिकाणाला किंवा त्या विमानतळाला कोणाचं नाव देण्यात आलं आहे? आणि ते नाव देण्यात आलेलं आहे संत तुकाराम महाराजांचं नाव. ऑप्शन क्रमांक 3 आपलं या प्रश्नाचं योग्य उत्तर होणार आहे. त्यानंतरचा प्रश्न आहे, भारतीय राज्यघटनेच्या कोणत्या अनुच्छेदानुसार भारतीय नागरिकांना मतदानाचा अधिकार प्राप्त झालेला आहे? प्रश्न खूप महत्त्वाचा आहे. मित्रांनो, हे जे प्रश्न आहेत ना, ते पूर्ण प्रिव्हियस क्वेश्चन पेपरमधील आपण घेतलेले आहेत. सोबतच यामध्ये आपण मराठी व्याकरण जे आहे, ते पूर्णपणे डिटेल्समध्ये सुद्धा घेतलेलं आहे. त्यामुळे प्रश्न हा समजावून घ्या. प्रश्न काय आहे, की राज्यघटनेचा असा कोणता अनुच्छेद आहे, की त्या अनुच्छेदानुसार भारतीय नागरिकांना मतदानाचा अधिकार देण्यात आलेला आहे? आणि तो अनुच्छेद आहे 326. ऑप्शन क्रमांक 4 आपलं या प्रश्नाचं योग्य उत्तर होणार आहे. हा प्रश्न आत्तापर्यंत आपल्याला 8 वेळापेक्षा जास्त पोलीस भरतीमध्ये विचारण्यात आलेला आहे. प्रश्न क्रमांक 6 आहे. कोणत्या वर्षी पुणे विद्यापीठाचे नाव बदलून सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ असं करण्यात आलं होतं? पहा, पूर्वी पुणे विद्यापीठ असं नाव होतं, पण पुणे विद्यापीठाचंच नाव बदलून सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ असं करण्यात आलं आहे. ते कोणतं वर्ष आहे? त्या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल पर्याय क्रमांक 3 तर 2014 या वर्षी पुणे विद्यापीठाचं नाव बदलण्यात आलेलं आहे आणि नाव बदलून सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ करण्यात आलं आहे. ऑप्शन क्रमांक 3 आपलं या प्रश्नाचं उत्तर होईल. त्यानंतरचा प्रश्न आहे पहा, जगातील प्रमुख नद्यांपैकी एक असलेली नाईल नदी या नदीचं उगमस्थान कोणत्या ठिकाणी आहे? पहा, नाईल नदीचं उगमस्थान आपल्याला विचारलेलं आहे. तर मित्रांनो, यावरती फक्त आपल्याला 3 वेळा आतापर्यंत प्रश्न विचारण्यात आला होता. नाईल नदी ही जी आहे, ही व्हिक्टोरिया सरोवरामध्ये उगम पावते. पर्याय क्रमांक 1 आपलं या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल.
त्यानंतरचा प्रश्न आहे, महाराष्ट्रातील खालीलपैकी कोणते शहर निजामशाही वंशाचे म्हणून ओळखले जाते? पहा, निजामशाही वंशाचं खालीलपैकी कोणतं शहर म्हणून त्याची ओळख आहे? या ठिकाणी थोडंसं कन्फ्यूज होणारा हा प्रश्न आहे आणि या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 1 तर अहमदनगर हे आपलं उत्तर होणार आहे. पण मित्रांनो लक्षात ठेवा अहमदनगर आपण ऑप्शनमध्ये का घेतलेला आहे? कारण हा प्रश्न खूप जुना आहे. निजामशाही वंशाचं शहर म्हणून त्याला आपण अहमदनगर नाव घेतलेलं आहे. आणि अहमदनगरचं नवीन नाव करण्यात आलेलं आहे, ते आहे अहिल्यानगर. त्यामुळे लक्षात ठेवायचं आहे अहिल्यानगर असं आपलं उत्तर होणार आहे. पण प्रश्न जुना आहे म्हणून आपण तेच नाव घेतलेलं आहे. पर्याय क्रमांक 1 आपलं योग्य उत्तर होईल. त्यानंतरचा प्रश्न आहे पहा, ज्या शब्दांवर लिंग, वचन, विभक्ती यांचा परिणाम होऊन त्यांच्यामध्ये बदल होतो, अशा शब्दांना काय म्हणतात? प्रश्न इम्पोर्टंट आहे. मराठी व्याकरणातील एक व्याख्या आहे. ज्या शब्दांवरती लिंग, वचन, विभक्ती यांचा परिणाम होऊन त्यांच्यामध्ये बदल होतो, अशा शब्दांना काय म्हटलं जातं? तर असे शब्द जे आहेत, त्यांना विकारी शब्द म्हणतात. पर्याय 2 आपलं या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल. यावर काही महत्त्वाचे पॉइंट्स आहेत, तर पॉइंट्समध्ये पहा, नाम, सर्वनाम, विशेषण, क्रियापद यांच्यामध्ये लिंग, वचन, विभक्ती यानुसार परिणाम होतो, म्हणून ही विकारी शब्द असतात. पर्याय 2 आपलं या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल. यानंतरचा प्रश्न आहे, भारत सरकारने 13 सप्टेंबर 1948 रोजी निजामांविरुद्ध पोलीस कारवाई सुरू केली होती. यास डॅश असे सांकेतिक नाव दिलेलं होतं. प्रश्न महत्वाचा आहे. 13 सप्टेंबर 1948 रोजी निजामांविरुद्ध पोलीस कारवाई सुरू करण्यात आली होती. तर त्या ऑपरेशनला काय नाव दिलं होतं? आणि ते जे ऑपरेशन आहे त्याचं नाव होतं पहा ऑपरेशन पोलो. पर्याय क्रमांक 2 आपलं या प्रश्नाचं योग्य उत्तर होणार आहे. मित्रांनो प्रश्न हा खूप महत्वाचा आहे. यानंतरचा प्रश्न आहे, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 20 सप्टेंबर 2024 रोजी कोणत्या राज्याच्या आचार्य चाणक्य कौशल्य विकास केंद्र या योजनेचा शुभारंभ केला होता? यावरती आपल्याला 2 प्रश्न विचारले जातात. पहिला प्रश्न असा विचारला जातो, की आचार्य चाणक्य कौशल्य विकास केंद्र याचं उद्घाटन कोणी केलं? किंवा या योजनेची सुरुवात कोणी केली? तर ती केली आहे पहा नरेंद्र मोदी यांनी. दुसरा प्रश्न असा विचारला जातो, की कधी केली? ते वर्ष आहे 2024 या वर्षी. पण या ठिकाणी प्रश्न विचारलाय, की ती कोणत्या ठिकाणी सुरू झाली होती? तर ती सुरू झालेली आहे महाराष्ट्रामध्ये. म्हणजेच पर्याय क्रमांक 1 आपलं या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल. त्यानंतरचा प्रश्न आहे पहा, डॅश हे पेशींच्या सर्व क्रियांचे नियंत्रण करते आणि पेशी विभाजनामध्ये महत्त्वाची भूमिका बजावते. ऑप्शन क्रमांक काय आहे? आपलं उत्तर सांगायचं आहे मित्रांनो. खालीलपैकी काय आहे जे पेशींच्या सर्व क्रियांचे नियंत्रण करून पेशी विभाजनामध्ये महत्त्वाची भूमिका दर्शवतं? तर ते आहे पहा न्यूक्लियस म्हणजेच काय तर केंद्रक. पर्याय क्रमांक 3 आपलं या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल. त्यानंतरचा प्रश्न आहे पहा, माहितीचा कायद्याअंतर्गत मागितलेली माहिती एखाद्या व्यक्तीच्या जीवित वा स्वातंत्र्यासंबंधातील असेल तर ती किती वेळामध्ये दिली जाते? प्रश्न हा देखील इम्पॉर्टंट आहे. माहितीचा अधिकार कधीचा आहे? 2005 पासून लागू करण्यात आलेला आहे आर-टी-आय. तर या कायद्याअंतर्गत एखाद्या व्यक्तीची माहिती असेल, त्याची जीवित किंवा स्वातंत्र्यासंबंधातील जर माहिती असेल, तर ती किती वेळात देणं बंधनकारक असतं? तर ती असतं 2 दिवस म्हणजेच किती 48 तासामध्ये माहिती देणं हे बंधनकारक आहे. पर्याय क्रमांक 2 आपलं उत्तर होईल. यानंतरचा प्रश्न आहे, घासीराम कोतवाल खालीलपैकी किंवा हे जे साहित्य आहे, हे खालीलपैकी कोणत्या लेखकाचे आहे? पहा, घासीराम कोतवाल हे साहित्य कोणाचे आहे? या प्रश्नाचं अचूक उत्तर होणार आहे ऑप्शन क्रमांक 1 तर विजय तेंडुलकर. पहा, विजय विजय तेंडुलकर हे जे साहित्यिक आहेत, यांनी लिहिलेलं आहे पहा घासीराम कोतवाल. पर्याय 1 आपलं योग्य उत्तर होईल. प्रश्न क्रमांक 15 आहे. संत तुकडोजी महाराज यांनी खालीलपैकी कोणता ग्रंथ लिहिलेला आहे? ऑप्शनमध्ये 4 ग्रंथ दिलेले आहेत आणि 4 पैकी असा कोणता ग्रंथ आहे, की जो संत तुकडोजी महाराज यांनी लिहिलेला आहे? आणि त्या ग्रंथाचं नाव आपल्या सर्वांना माहीत आहे, की ग्रामगीता जी आहे, ही संत तुकडोजी महाराजांची आहे. पर्याय क्रमांक 3 आपलं या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल. प्रश्न क्रमांक 16 आहे. विदुषी या शब्दासाठी पुल्लिंगी शब्द कोणता असणार आहे? पहा, विदुषी हा जो शब्द आहे, विदुषी हा स्त्रीलिंगी शब्द आहे. आपल्याला काय विचारलंय, की या स्त्रीलिंगी शब्दासाठी पुल्लिंगी शब्द काय असणार आहे? तर विदुषी याचा अर्थ काय होतो? आणि याचा जो पुल्लिंगी शब्द आहे, त्याचा अर्थ काय होतो? तर विदुषीसाठी पुल्लिंगी शब्द असणार आहे पहा, विद्वान. पर्याय क्रमांक 3 आपलं या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल. या ठिकाणी काही लोकं विदूषक म्हणतात, लक्षात ठेवा हे चुकीचं आहे. तर विद्वान हा जो शब्द आहे, हा पुल्लिंगी आहे आणि त्याचं स्त्रीलिंगी केलं तर तो विदुषी असा होतो. संस्कृतमधून मराठीत आलेल्या नामांची स्त्रीलिंगी रूपे ही ई प्रत्यय लागून होत असतात आणि विद्वान हे पुल्लिंगी नामाचं स्त्रीलिंगी रूप जे आहे, ते विदुषी आहे म्हणजे ई लागून झालेलं आहे विदुषी. ऑप्शन क्रमांक 3 आपलं या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल.
त्यानंतरचा प्रश्न आहे पहा, कोणत्या ठिकाणी राज्यस्तरीय दुसरे फातिमाबी शेख मुस्लिम मराठी साहित्य संमेलन आयोजित करण्यात आलं होतं? या ठिकाणी सरळ सरळ दुसरं विचारलेलं आहे. राज्यस्तरीय दुसऱ्या क्रमांकाचं फातिमाबी शेख मुस्लिम मराठी साहित्य संमेलन हे कोणत्या ठिकाणी आयोजित करण्यात आलं होतं? आणि ते जे ठिकाण आहे, आपल्या सर्वांना माहीत असणं गरजेचं आहे मित्रांनो. हा प्रश्न आपल्याला 2 वेळा विचारण्यात आला होता. आणि या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 4, तर सोलापूर या ठिकाणी ते पार पडलं होतं किंवा आयोजित करण्यात आलं होतं. पर्याय 4 आपलं उत्तर होईल. प्रश्न क्रमांक 18 आहे. कोणत्या राज्यातील सुलतानगंज रेल्वे स्थानकाचं नाव अजगाई धाम असं ठेवण्यात आलेलं आहे? पहा, अजगाईनाथ धाम हे जे नामकरण आहे, हे कोणत्या रेल्वे स्थानकाचं करण्यात आलेलं आहे? पहा, सुलतानगंज या ठिकाणी. पण हे सुलतानगंज कोणत्या राज्यामध्ये आहे असा आपला प्रश्न आहे. आणि हे येतं पहा ऑप्शन क्रमांक 1, तर बिहार या राज्यामध्ये येतं सुलतानगंज आणि त्या रेल्वे स्थानकाचं नाव अजगाईनाथ धाम असं करण्यात आलं आहे. पर्याय 1 आपलं उत्तर होईल. प्रश्न क्रमांक 19 आहे. विधवा पुनर्विवाहाचा कायदा खालीलपैकी कोणत्या गव्हर्नर जनरलच्या काळामध्ये करण्यात आला होता? विधवा पुनर्विवाहाचा कायदा हा जो आहे, हा लॉर्ड डलहौसी यांच्या काळामध्ये करण्यात आलेला होता. ज्यावेळी भारताचे गव्हर्नर जनरल होते पहा लॉर्ड डलहौसी, त्यांच्या काळामध्ये हा कायदा करण्यात आलेला आहे. पर्याय क्रमांक 2 आपलं उत्तर होईल. त्यानंतरचा प्रश्न आहे पहा, अधोरेखित क्रियाविशेषण अव्ययाचा प्रकार आपल्याला ओळखायचा आहे. वाक्य पहा, यंदा अधिक पैसा मिळेल. यातील यंदा हा जो शब्द आहे, हा अधोरेखित केलेला शब्द आहे. तर या क्रियाविशेषण अव्ययाचा प्रकार कोणता आहे हे आपल्याला सांगायचं आहे. तर या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 3, तर कालवाचक क्रियाविशेषण अव्यय आहे. यामध्ये यंदा हे जे आहे, हे कालवाचक क्रियाविशेषण अव्यय आहे. कालवाचक क्रिया विशेषण अव्यय म्हणजे काय असतं? क्रिया केव्हा घडली हे दाखविणाऱ्या क्रियाविशेषांना कालवाचक क्रियाविशेषण अव्यय म्हणतात. आणि यामध्ये यंदा म्हणजे काय? तर यावर्षी हे काल दाखवत आहे. म्हणूनच हे कालवाचक क्रियाविशेषण अव्यय आहे. त्याचे मुख्यतः 3 प्रकार पडतात: कालदर्शक, सातत्यदर्शक आणि आवृत्तीदर्शक. पर्याय क्रमांक 3 आपलं या प्रश्नाचं उत्तर होईल. मित्रांनो, हे होते महत्त्वाचे 20 प्रश्न जे आपल्याला पोलीस भरतीमध्ये प्रिव्हियस क्वेश्चन पेपरमध्ये विचारण्यात आले होते. या 20 पैकी किती प्रश्नाची उत्तरं देता आलं हे मला कमेंट करून नक्की सांगा. व्हिडिओ जर आवडला तर व्हिडिओला लाईक करा, मित्रांमध्ये व्हिडिओ शेअर करा आणि आपल्या मराठी नोकरी यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. प्रत्येक व्हिडिओची PDF अगदी फ्रीमध्ये जर मिळवायची असेल तर आपलं टेलिग्राम चॅनल आहे मराठी नोकरी. त्याची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये मिळून जाईल. आपण भेटूया पुढच्या एका अशाच नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र.